Hello, Bacha Party. How are you? I hope you are doing well. Now we are going to begin our Unit 2, 2.1, The Brother. बघा आता रक्षाबंधन पण येत आहे आणि भावा बहिणीचं नातं कसं आहे ह्या कवितेत सांगितलेलं आहे. एक बहीण आपल्या भावाबद्दलचं मत त्याच्या असलेली चांगली गुण ह्याच्यामध्ये व्यक्त करते. नाव लेट्स सी व्हॉट इज गिवन इन वॉर्म अप. ए. डू ॲज डायरेक्टेड. फॅमिली. Now children, what is family? The member of family is given here, mother. So you have to write here. What you will write? Mother, father, brother, sister, isn't it? It contains family. Not only this, your grandparents also are also the part of our family. Then friend. Now you have to write the good qualities of your friend. Clever, kind, helpful, strong, isn't it? Yes. Now we will begin with this lovely poem, The Brother. Look at the picture here. How this brother and sister are having their conversation. They are not fighting, isn't it? See how their faces, they are very happy. When we will be happy? When we meet the person who are very kind, helpful, and happiest person, then only we will happy. So these two are very happy with each other because they love each other. Now see what the sister is describing about her brother. Read the poem and enjoy. In laughter bright, in shadows deep, a bond we share, the love we keep. Through storm and sun, we walk as one. You, my brother, my moon and sun. With eyes that see my hidden pain, you stand beside through loss and gain. In every tear and every smile, your presence makes it all worthwhile. Like rivers flow to the sea, together strong you and me. When days are dark and nights are long, your strength and hope keep me strong. Through time and space, no bond can break, a love so pure, no force can break. And the poet is Amarjit Singh. The beautiful poem. Let's see one by one. In laughter bright, in shadows deep, a bond we share, we love, we keep. ही बहीण सांगते की आपलं हास्य कसं आहे, एकदम प्रकाशित आहे. इन शॅडोज डीप, असं आहे की अंधार जितका खोल असू शकतो तेवढं आपलं प्रेम आहे. अ बॉन्ड वी शेअर, आपल्यातलं जे बंधन आहे हे कसं आहे, जे आपण एकमेकांशी वाटून घेतो हे आपलं प्रेम आहे. थ्रू स्ट्रोम अँड सन वी वॉक ॲज वन, आपण एकत्रच राहणार, एकत्र चालतो किंवा एकत्र हातात हात धरून आपलं नातं आहे. मग ते स्ट्रोम म्हणजे वादळ येऊ दे किंवा प्रखर सूर्यप्रकाश असू देत, पण आपण कधी एकमेकांना सोडणार नाही. यू माय ब्रदर, माय मून अँड सन, माझ्या भावा तू माझ्यासाठी काय आहेस, तर चंद्र आणि सूर्यासारखा आहेस. विथ माय आईज दॅट सी माय हिडन पेन, तुझंच प्रेम असं आहे की तू माझं म्हणजे नुसतं माझ्या डोळ्यात पाहून माझं दुःख ओळखू शकतो. यू स्टँड बिसाईड थ्रू लॉस अँड गेन. लॉस म्हणजे नुकसान आणि गेन म्हणजे फायदा, हे आपण ऑपोजिटमध्ये पण घेऊ शकतो. लॉस अँड प्रॉफिट होतं, बट येस दीज टू आर दी अपोजिट ऑल्सो. तू माझ्याबरोबर किंवा तू माझ्या पाठीशी भक्कमपणे उभा राहतो, मग मला काही फायदा हो किंवा माझं चांगलं हो किंवा माझं नुकसान हो किंवा मला दुःख हो, तूच माझ्या पाठीशी भक्कमपणे उभा असतोस. इन एव्हरी टिअर अँड एव्हरी स्माईल, माझ्या प्रत्येक अश्रू आणि प्रत्येक हास्यामध्ये युअर प्रेझेन्स मेक इट ऑल वर्थवाईल. वर्थवाईल म्हणजे एन्जॉयबल ऑर युजफुल. इथं आपण असं घेणार आहे की युजफुल घेऊ शकतो. माझ्या प्रत्येक अश्रूमध्ये, माझ्या प्रत्येक हास्यामध्ये तुझं असणं हे माझ्यासाठी कसं आहे, खूप महत्त्वाचं आहे, उपयोगी आहे. लाईक रिव्हर्स फ्लो टू द सी, बघा जसं लाईक म्हणजे ज्याप्रमाणे नद्या शेवटी कुठे जातात, समुद्राला जाऊन मिळतात. टुगेदर स्ट्रॉंग यू अँड मी, तसे आपण कसे आहोत, एकत्र आहोत, स्ट्रॉंग तू आणि मी. वेन डेज आर डार्क नाईट्स आर लाँग, जेव्हा दिवस आणि रात्र किंवा दिवस म्हणू शकतो. डेज आर डार्क म्हणजे ॲक्च्युली इथं अर्थ अंधार असा घ्यायचा नाही, तर अर्थ काय होऊ शकतो की माझ्यावरती संकट आलेलं आहे किंवा
मला बरं नाही, काही माझी स्थिती असेल. युअर स्ट्रेंथ अँड होप कीप मी स्ट्रॉंग. स्ट्रेंथ म्हणजे ताकद, तुझीच ताकद मला काय करते, बळ देते. थ्रू टाईम अँड स्पेस नो बॉन्ड कॅन ब्रेक. वेळ येऊ दे किंवा आपल्यामध्ये जरी थोडीशी जागा इन द सेन्स आपल्यामध्ये अंतर जरी निर्माण झालं तरी आपलं प्रेम, आपलं नातं कोणी तोडू शकणार नाही. अ लव सो प्युअर नो फोर्स कॅन ब्रेक. आपलं प्रेम इतकं निर्मळ आहे की कुठलंही ताकद, शक्ती ते तोडू शकणार नाही, मोडू शकणार नाही. अशी सुंदर कविता अमरजित सिंग यांनी लिहिलेली आहे. सो वॉट वर्ड बास्केट सेज, गेन. गेन इज ॲडव्हान्टेज इन सम टाईम. म्हटलं ना फायदा, तर इथं काय होऊ शकतं, फायदा एक प्रकारचा, समटाईम्स, कधी कधी. वर्थ वाईल, एन्जॉयबल ऑर यूजफुल. हे सांगितलं ना की तुझं असणं हे माझ्यासाठी वर्थ वाईल आहे. नाउ चिल्ड्रन, लेट्स गो टू दी वर्कशीट. C is given. Use the words given below and frame the sentences. इथे जे खाली शब्द दिलेले आहेत त्याची आपल्याला वाक्य करायची आहेत. पहिलं आहे स्माईल. तर आपण आपल्या मनाने करायचे, त्यातली काही कवितेच्या ओळी लिहायच्या नाही. सो फॉर स्माईल यू कॅन से, आय लाईक युअर स्माईल. ब्रदर, माय ब्रदर इज व्हेरी काइंड. रिवर, गंगा रिवर इज द बिगेस्ट रिवर. सी, this sea is very deep. DEEP, deep. Now discuss and write the answers of the following questions. मुलांनो, ह्यातले आन्सर्स कळले नाही तर प्लीज प्लीज कमेंट इन द बॉक्स. आय विल गिव इन रायटिंग. विच लाईन डू यू लाईक दी मोस्ट फ्रॉम दी पोएम अँड वाय. म्हणजे या कवितेतली कुठली ओळ तुम्हाला जास्त आवडली आणि का. तर मला तर ही जास्त आवडलेली आहे. युअर स्ट्रेंथ अँड होप कीप मी स्ट्रॉंग. युअर स्ट्रेंथ अँड होप कीप मी स्ट्रॉंग ही लाईन मला खूप आवडलेली आहे. तुम्हाला ती ओळ दाखवते, कुठे आहे ती, इथे आहे बघा. युअर स्ट्रेंथ अँड होप कीप मी स्ट्रॉंग ही लाईन मला ह्यातली खूप आवडलेली आहे. नाही, नाव आय एम गोइंग टू गिव्ह यू वाय. वाय म्हणजे का बरं तुम्हाला ही ओळ आवडलेली आहे, त्याचं आता आपण उत्तर काढूयात. Okay, now I will give you the answer. Because it shows how brother encourage and support us. ह्याच्यामध्ये दाखवलेलं आहे. Now the next is, which qualities of a brother are described in the poem. म्हणजे भावाचे कुठले कुठले चांगले गुण ह्याच्यामध्ये सांगितलेले आहेत. A brother is loving, caring, supporting, strong, हेल्पफुल अँड ट्रस्टवर्दी. ट्रस्टवर्दी म्हणजे विश्वासू. माय डिअर फ्रेंड्स, नेक्स्ट क्वेश्चन इज कम्प्लीट द फॉलोइंग लाईन्स. आय नो यू आर व्हेरी स्मार्ट. वी कॅन फाइंड फ्रॉम दी पोएम. वेन डेज आर डार्क डॅश डॅश डॅश. तर इथं काय लिहायचं आहे, कवितेत आहेत ह्या ओळी. वेन डेज आर डार्क, हां, वेन डेज आर डार्क कवितेतल्या ओळी शोधायच्या आहेत. वेन डेज आर डार्क and nights are long. Good. Second, dash we walk as one. कुठं दिलेली आहे बघा ती ओळ. dash we walk as one. आपण एकत्र चालतो. Through storm and sun we walk as one. Good. Number 3, together strong you and me. Good. Together strong you and me. Number 4, in every tear and dash. in every tear म्हणजे प्रत्येक अश्रू आणि काय दिलेलं आहे, every smile. Good. Now next question F. Identify the rhyming words in the poem and write down. आपल्या आवडीचा क्वेश्चन आहे हा. ह्याच्यामध्ये मार्क्स मिळून जातात. So the rhyming words are deep, keep, one, sun, pain, gain, see, me, long, strong. Okay. Now the next is simile. Read and understand the following sentences. The moon is like a silver ball, shining bright about us all. ही अंडरलाईन केलेली ओळ काय सांगते बघा. मून इज कम्पेअर्ड विथ सिल्वर बॉल. म्हणजे मूनची तुलना जी आहे ती चांदीच्या गोळ्याबरोबर तुलना केलेली आहे. सिमिली याचा अर्थ तुलना करणे. My heart is like a humming drum, happy drum. Heart is compared with a happy drum.
Being fast when fun has come. Beating fast when fun has come. म्हणजे माझं हृदय हे एका हॅपी ड्रमसारखं आहे. आता इथं पुढं ग्रीन विंडो काय सांगते बघा. वेन देर इज अ कम्पॅरिझन बिटवीन टू डिफरंट थिंग्स युजिंग वर्ड्स लाईक ॲज इट इज सिमिली. सो जेव्हा वर्ड्स लाईक आणि ॲज घालून सेंटेन्स तयार केलेलं असतं ते एकमेकांची तुलना केलेली असते आणि त्याला हा एक स्पीचचा भाग झाला आपल्या ग्रामरचा, त्याला म्हणायचा सिमिली. नाव चिल्ड्रन नेक्स्ट आहे जी. रीड द पोएम अँड कम्प्लीट द फॉलोइंग. बघा काय काय दिलं आहे. द नेम ऑफ द पोएम इज येस द ब्रदर. द पोएट ऑफ द पोएम इज अमरजीत सिंग. थर्ड इज द पोएम इज अबाउट. म्हणजे ही कविता कशाबद्दल आहे बरं. येस यू आर राईट. द पोएम इज अबाउट लव अँड बॉन्ड बिटवीन ब्रदर अँड सिस्टर. नंबर 4 द फिगर ऑफ स्पीच इज यूज्ड इन द पोएम. ह्या कवितेमध्ये स्पीच म्हणजे वाक्याचे काही प्रकार आलेले आहेत. ते कुठले आहेत तर पहिला आपण आत्ता इथं पाहिला सिमिली म्हणजे तुलना करणे आणि दुसरा मागच्या पेजवर आहे मेटाफॉर. ते मी सांगतेच आता तुम्हाला. द मेसेज ऑफ द पोएम इज. ह्यातनं कवीला काय बरं सांगायचं आहे तर द बॉन्ड बिटवीन सिबलिंग इज स्ट्रॉंग अँड लविंग. सिबलिंग म्हणजे बहीण भाऊ ह्यांच्यातलं जे प्रेम आहे ते खूप स्ट्रॉंग आणि लविंग असं आहे. टेल युअर फ्रेंड. नाव नेक्स्ट एच क्वेश्चन. टेल युअर फ्रेंड व्हॉट विल युअर ब्रदर डू. तुमच्या मित्रमैत्रिणींना सांगा की तुमचा भाऊ या वेळेला काय करेल. इफ आय गेट फर्स्ट रँक इन द क्लास. जस्ट इमॅजिन की तुम्हाला तुमचा पहिला नंबर आला आहे आणि तुमच्या भावाला कळलं आहे तर तो काय करेल. माय ब्रदर विल बी व्हेरी हॅपी अँड ही विल टेल दिस टू एव्हरी वन. हां. नेक्स्ट इफ आय फॉल वाईल प्लेईंग. जर मी खेळता खेळता पडले तर भाऊ काय करेल. माय ब्रदर विल हेल्प मी अँड अप्लाय मेडिसिन वेअर नेसेसरी. अप्लाय म्हणजे लावेल. ओके नाव प्लीज टर्न दी नेक्स्ट पेज. येस आय इज म्हणजे आय क्वेश्चन आहे तो काय सांगतो आहे. अंडरलाईन द ग्रुप्स ऑफ वर्ड्स विच इंडिकेट सिमिली. आता ह्याच्यामध्ये ग्रुप्स ऑफ वर्ड्स आहे त्यातल्या सिमिली आपल्याला अंडरलाईन करायचं आहे. बघा जिथे शब्द ॲज लाईक येणार ते जातं सिमिलीला. शी इज ॲज ब्रेव्ह ॲज अ लायन. सो हिअर ग्रुप कुठला होणार. ॲज ब्रेव्ह ॲज अ लायन. हा तुमचा सिमिली झाला. ही रन्स लाईक द विंड. लाईक द विंड इथून सुरुवात झाली लाईकपासून विंडपर्यंत. द मून इज लाईक अ सिल्वर बॉल. येस आता तुम्हाला कळलं की नाही. लाईक अ सिल्वर बॉल. चला आता ह्याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे बघा. जे क्वेश्चन आहे फाइंड अँड राईट द एक्झाम्पल्स ऑफ सिमिली फ्रॉम द पोएम. तर मला तर एक सापडलं आहे बघा बरं तुम्हाला अजून सापडतं का. कवितेतली एक ओळ आहे लाईक रिव्हर्स फ्लो द सी. ओके नेक्स्ट आहे मेटाफॉर. मी तुम्हाला म्हटलं की नाही सिमिली झाली अजून एक मेटाफॉर आहे. ते काय सांगतं बघा. रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस. ही इज अ लायन. शी इज अ शायनिंग स्टार. माय क्लासरूम वॉज माय क्लासरूम वॉज अ झू. टाईम इज मनी. आता विंडो काय सांगते आहे. वेन देर इज अ कम्पॅरिझन बिटवीन टू डिफरंट थिंग्स विदाउट युजिंग वर्ड्स लाईक ॲज इट इज अ मेटाफर. म्हणजे ज्या वेळेला तुलना तर केलेली आहे दोन गोष्टींची वेगवेगळ्या गोष्टींची पण तिथं लाईक किंवा ॲज नाही वापरलेलं आहे तर त्याला मेटाफर म्हणतात. सिमिलीमध्ये आपण पाहिलं की लाईक किंवा ॲज तुलना करताना वापरतात. पण मेटाफरमध्ये ना मुलांनो बघा आता हे वाक्य ही इज अ लायन. अरे तो तर सिंह आहे. मग काय तो खरं सिंह आहे का. बघा आपण म्हणतो की नाही छत्रपती शिवाजी महाराज सिंहासारखे लढले. मग काय झालं सारखे वापरलं पण आपण इथं काय म्हणणार आहोत तो तर सिंह आहे असं म्हणजे अभिमानाने आपण हे म्हणतो आहे. शी इज अ शायनिंग स्टार. ती तर एक चमकणारी ताराच आहे. माय क्लासरूम वॉज अ झू. माझा वर्ग म्हणजे एक प्राणी संग्रहालय. टाईम इज मनी. आणि वेळ हाच पैसा आहे. म्हणजे पैसा आहे का तो नाही. वेळ आणि पैसा दोन वेगळ्या गोष्टी आहेत पण त्यांची तुलनाच करून टाकली आणि त्याच्यामध्ये लाईक आणि ॲज हे शब्द घेतलेले नाहीत. आता पुढे काय सांगितलं आहे बघा. के फाइंड अँड राईट द एक्झाम्पल्स ऑफ मेटाफर
फ्रॉम दी पोएम. आता तुमच्या कवितेतनं तुम्ही मेटाफरचं लिहायचं आहे. तर मला तर सापडले बघा. यू कॉमा माय ब्रदर माय मून अँड सन हे मेटाफरचं एक्झाम्पल आहे. पुढे काय सांगितलं आहे? क्रिएट अ बर्थडे कार्ड फॉर युअर ब्रदर. चिल्ड्रन, मी तुम्हाला काही लाईन्स सांगते, तुम्ही आणखीन तुमच्या इमॅजिनरी वापरून लिहू शकता. बर्थडे कार्ड तयार करायचं आहे. कसं करणार आहात? तर वरती लिहा, हॅपी बर्थडे डिअरेस्ट माय ब्रदर. मे युअर लाईफ विल बी फिल्ड विथ हॅपीनेस, सक्सेस अँड गुड हेल्थ. थँक यू फॉर ऑलवेज केअरिंग फॉर मी, लविंग मी अँड सपोर्टिंग मी. हॅव अ ग्रेट बर्थडे. झालं, शॉर्ट अँड स्वीटमध्ये ना. आता पुढे आहे एम. राईट डाऊन दी क्वालिटीज ऑफ युअर ब्रदर इन पेटल्स. पेटल्स म्हणजे ह्या ज्या पाकळ्या आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या भावाचे गुण लिहायचे आहेत. मग काय लिहू शकता? ट्रस्टवर्दी, फ्रेंडली, सपोर्टिव्ह, लविंग, केअरिंग, हेल्पफुल, स्ट्रॉंग, है ना. असे तुमचे हे पेटल्स झालेले आहेत. ह्याच्यामध्ये तुम्ही ते भरायचे आहेत. आता पुढं काय आहे? एन. राईट एन एसे ऑन माय ब्रदर यूजिंग द फॉलोइंग पॉईंट्स. आता पॉईंट्स कुठले? इंट्रोडक्शन ऑफ युअर ब्रदर, हाऊ ही केअर्स फॉर यू, हाऊ ही सपोर्ट्स यू, हाऊ यू एन्जॉय युअर टाईम टुगेदर. ह्याच्यावरून तुम्ही माय ब्रदरचं एक थोडक्यात निबंध लिहायचा आहे. मग तुम्ही पहिलं इंट्रोडक्शन द्या. माय ब्रदर्स नेम इज डॅश, म्हणजे तुम्ही तुमच्या भावाचं नाव लिहा. माय ब्रदर्स नेम इज, ही इज 15 years old. He is in 10th standard. He is elder than me. My brother is very caring and loving. He is my best friend. He cares me always and helps me wherever I need him. He takes care of me. He supports me in every field. We spend time together happily while playing, swimming, having lunch and dinner together. I am very lucky that I have a brother like dash. ज्याचं नाव लिहिलं ते नाव लिहायचं. I love my brother very much. I hope my dear friends तुम्हाला आजचा हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. तर लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा. जर काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका. मी त्याचा नक्की विचार करून तुम्हाला उत्तर देईन. ओके माय डिअर फ्रेंड्स, माय ब्रदरवरती एसे लिहा आणि अशी छान सुंदरशी राखी करा आणि या रक्षाबंधनला आपल्या भावाला ही भेट द्या. थँक्यू, लव यू, बाय, टेक केअर.